कणकवलीचं राजकारण हे नेहमीच राज्यात लक्षवेधी ठरतं. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात काही जी प्रमुख नावं घेतली जातात त्यामध्ये नाईक कुटुंबियांचं नाव या राजकारणात गेले कित्येक वर्ष टिकून आहे. त्यांना राजकारणातून बाजूला करण्याकरिता अनेकदा दहशतीचा प्रयत्न झाला. मात्र या सर्व दहशतवादाला झुगारून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात एक नवीन उदय झाला. तो म्हणजे स्वर्गीय श्रीधर नाईक यांचे पुत्र व कणकवली नगरपंचायतचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष, ठाकरेंच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांचा. शांत, संयमी, सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जाणारे नाईक कुटुंबीय हे आजही आपल्या या स्टाईलने लोकांच्या मनावर घर करून आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे सुशांत नाईक. स्वर्गीय श्रीधर नाईक यांच्या हत्येनंतर नाईक कुटुंबीय खचून गेले नाहीत, तर या दहशतीच्या विरोधात उभे राहिले आणि शांत व संयमी राजकारणाने दहशतीचे विचार पुसता येतात हे त्यांनी दाखवून दिले. घरात श्रीधर नाईक यांच्या रूपाने राजकीय वारसा हा होताच. कणकवली कॉलेजच्या GS निवडणुकीमध्ये पहिल्यांदा 14 पैकी 11 मते घेत सुशांत नाईक यांची राजकारणात दमदार एंट्री झाली. राजकारणातील त्यांचा हा आलेख गेल्या अनेक वर्षांमध्ये चढताच राहिला. त्यावेळी शिवसेनेचा झंझावात संपूर्ण जिल्हाभर सुरू होता आणि त्यावेळेच्या राणेंच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या विद्यार्थी सेनेला सुशांत नाईक यांनी दिलेली टक्कर ही संपूर्ण जिल्ह्यात लक्ष वेधून घेणारी ठरली होती. सुशांत नाईक यांनी स्वबळावर व जनतेच्या विश्वासावर नाईक कुटुंबियांनी 4 नगरसेवक निवडून आणले. त्यावेळी तर अक्षरशः समोर उमेदवार उभे राहायला तयार होत नव्हते अशी स्थिती होती. त्यानंतर माजी आमदार वैभव नाईक व सुशांत नाईक यांचा ठाकरे शिवसेनेमधील पक्षप्रवेश हा सुशांत नाईक यांच्या राजकीय वाटचालीतील टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीत त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. काही हिंसक प्रवृत्तींच्या शक्ती या त्यावेळी सुद्धा नाईक कुटुंबियांना रोखण्यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र त्यांचे मनसुबे त्यावेळी पण धुळीला मिळाले व आता झालेल्या निवडणुकीत सुपडा साफ करून कणकवलीमध्ये नाईक फॅक्टर अजूनही अस्तित्वात आहे हे दाखवून दिले. सत्ता असली आणि सत्ता नसली तरी अन्यायाच्या विरोधात व विकासाच्या बाजूने उभे राहण्याचा सुशांत नाईक यांचा हा स्वभाव येथील मतदारांनी ओळखला व त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच कणकवलीच्या नुकत्याच झालेल्या नगरपंचायतच्या निवडणुकीत तब्बल 164 मतांचे मताधिक्य देत प्रभाग क्रमांक 17 मधील सुज्ञ मतदारांनी पुन्हा एकदा सुशांत नाईक यांच्यावर विश्वास दाखवला. या निवडणुकीत शहर विकास आघाडी हा जरी पर्याय असला तरी नाईक कुटुंबियांचे पारंपरिक बालेकिल्ले समजले जाणारे कणकवलीतील प्रभाग हे मतदारांनी मोठ्या फरकाने त्यांच्या ताब्यात ठेवले. यातूनच नाईक कुटुंबियांवर कणकवली शहराचा असलेला विश्वास दिसून आला. या निवडणुकीत तर प्रचंड धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग अशा हर तऱ्हेने सुशांत नाईक यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न झाले. तरी देखील जनता सुशांत नाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, कारण सत्याला कधीही मरण नसतं. आजपर्यंत असत्याच्या विरोधात सुशांत नाईक व त्यांच्या कुटुंबियांनी हाती घेतलेली लढाई ही कणकवलीतील जनतेने उचलून घेतली व यातूनच विरोधकांचा सुपडा साफ करून त्यांना भुईसपाट केले. 2018 मध्ये झालेल्या कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये सुशांत नाईक हे तब्बल 201चं मताधिक्य घेत कणकवली शहरातल्या आत्ताच्या प्रभाग क्रमांक 13 मधून विजयी झाले होते. त्या निवडणुकीत सुद्धा सुशांत नाईक यांना रोखण्यासाठी अनेक शक्ती पुढे आल्या. मात्र कणकवली शहरातील जनतेने त्यांचे मनसुबे धुळीला मिळवले. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पतसंस्था या विभागातून सुशांत नाईक यांनी संचालक पदाकरिताची निवडणूक लढवली. 140 मतदारांमध्ये पतसंस्था विभागात ही निवडणूक झाली होती. यात 11चे मताधिक्य घेत सुशांत नाईक विजयी ठरले व येथून त्यांची सहकार क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली. शिवराम भाऊ जाधव, DB ढोलम यांच्यासारख्या सहकारातील दिग्गज लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपले सहकारातील काम सुरू ठेवले. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुशांत नाईक हे समाजकारणात, राजकारणात कार्यरत आहेत. सुशांत नाईक हे आज ना उद्या कणकवली विधानसभेचे उमेदवार असणार व त्यांना आतापासून रोखले पाहिजे याकरिता नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा अनेक मनसुबे आखले गेले, पण ते धुळीला मिळाले. सुशांत नाईक यांना थांबवण्यासाठी अनेक दिग्गजांना पडद्यामागून प्रयत्न करावे लागतात. ही सुशांत नाईक यांची खरी ताकद आहे. राजकीय जीवनात काम करत असताना कणकवली स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातलं काम देखील सुशांत नाईक यांच्याकडून सुरू आहे.
या क्लबच्या माध्यमातून अनेक क्रिकेट स्पर्धा भरवून तरुणांना क्रीडाविषयक आवड निर्माण होईल यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न असतात. कणकवली तालुका स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष म्हणूनही सध्या ते काम पाहत आहेत. तसेच सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनचे सदस्य म्हणून देखील ते जिल्ह्यात क्रीडाविषयक क्षेत्रात आपला सहभाग नोंदवत असतात. श्रीधर नाईक फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक असे अनेक विविध उपक्रम सुशांत नाईक यांनी राबवले व या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक चळवळ त्यांनी उभी केली. राजकारणात काम करत असताना सुशांत नाईक यांच्या खांद्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी युवा सेना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. युवकांचे संघटन करून युवकांना एक दिशा देण्याचं काम या पदाच्या माध्यमातून सुरू आहे. देवगड, वैभववाडी व कणकवलीमध्ये युवकांची एक मोठी फळी त्यांनी उभी केली आहे. युवकांचा, सर्वसामान्य जनतेचा चेहरा म्हणून सुशांत नाईक यांची आता मतदारसंघात ओळख होत असताना त्यांना मिळालेले उपनगराध्यक्षपद हे निश्चितच या वाटचालीला दिशादायी ठरणारे आहे. सध्याच्या राजकारणात खालावलेली नैतिकता व राजकीय फोडाफोडींची गणिते सुशांत नाईक यांच्या विरोधात देखील झाली. पण या सगळ्याला पुरून उरणारे ठाकरेंचे शिलेदार म्हणून सुशांत नाईक यांनी ही सर्व कारस्थाने मोडीत काढली व सर्व परिस्थितीशी शांत व संयमाने दोन हात केले. कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीत तर सुशांत नाईक यांना पराभूत करण्यासाठीचे प्रयत्न केले गेले ते अवघ्या कणकवली शहराने बघितले. परंतु कणकवलीकरांच्या तोंडी एकच होते की आमचा सुशांत निवडून येणार व सुशांत नाईक यांच्यावर कणकवलीतील जनतेने विश्वास दाखवला व त्यांना विजयी देखील केलं. अशा ठाकरेंच्या व कणकवली शहर विकास आघाडीच्या शिलेदाराला आज उपनगराध्यक्ष पदावर बसण्याचा मान मिळालाय. त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.